श्री स्वामी समर्थ. बाहेर थोडा पाऊस पडतो आहे म्हणून आज खेकडा कांदा भजी करते आणि अतिशय छान झाली ते कांदा भजी. हे बिना पाण्याचं म्हणजे कांद्यामध्ये पाणी न वापरता हे केलेले भजी अतिशय छान लागतात. तर मला एक तुम्हाला थोडासा किस्सा सांगायचा होता की आमच्या शेजारच्या एक मावशी आहेत की खूप दिवस आम्ही म्हणजे रेंटवरच राहतो आहे. त्याही राहत होते, मीही राहत होते आणि अचानक त्यांना रूम सोडावी लागली. तर त्यांच्या घरात पण माणसं भरपूर होते, 5 माणसांचं कुटुंब होतं. तर त्यांनाही घर खाली करताना खूप म्हणजे उचलायचं सामान वगैरे सगळं ते बघून मला खूप वाईट वाटलं. म्हणजे त्यांना ती खोली सोडायची होती तर पूर्ण दिवस त्यांना म्हणजे मी चहा पाणी वगैरे त्यांना दिलं किंवा संध्याकाळी पण जातानाचा डबा मी त्यांच्यासोबत बांधून दिला. मी जवळजवळ त्यांना असं म्हणतात की दिलेलं आपण काढू नये, पण मला एक म्हणजे अतिशय वाईट अनुभव आला. त्यामुळं म्हणजे हे शेअर करू वाटलं तुमच्याशी. तर मी त्यांना जवळजवळ 10 ते 12 भाकरी, एक अर्धा किलो बटाट्याची भाजी, भात, आमटी हे सगळं मी पूर्ण संध्याकाळी जेवणासाठी असं बांधून दिलं त्यांना. म्हणजे मी असा विचार केला नाही, म्हणजे असं कोणालाच मी कधीच काढून नाही दाखवलं, पण मला ही गोष्ट राहवली म्हणून तुम्हाला शेअर करावी वाटली. तर त्यांना मी एवढं असं जेवण वगैरे मी डब्यामध्ये बांधून दिलं होतं आणि त्यांनी तो डबा नंतर मागितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की म्हणजे 4-5 दिवसानंतर त्यांचं व्यवस्थित सगळं साहित्य वगैरे लावून झाल्यावर डबा मागितला. तर त्यांनी त्या डब्यामध्ये म्हणजे एक पावाचे असे 1-2 म्हणजे आपला ब्रेड असतो ना, ते ब्रेड असं हे केलेलं, ते असं रोस्ट करतात ना, ते म्हणजे भाजतात ते ब्रेड असं तव्यावरती. तसं करून त्यांनी मला ते तव्यामध्ये की नाही ते असं मध्ये कळत होतं, ते मध्ये एक भाजी घातलेली बटाट्याची आणि 2 असे ब्रेडच्या 2 स्लाईस, अशा 2 स्लाईस फक्त त्या डब्यामध्ये घालून दिल्या. मला असं म्हणायचं नाही की त्यांनी तेवढंच दिल्यामुळं काय असं, पण ती जी आतली भाजी होती ना, त्या भाजीला पूर्ण म्हणजे आंबट लागत होते आणि एकदम म्हणजे शिळ्या बटाट्याच्या भाजीपासून ते बनवलेलं होतं आणि अक्षरशः त्या भाजीच्या अशा तारा तुटत होत्या. म्हणजे पूर्ण आंबलेली भाजी ती. आणि तसं ते गरम करून त्या पावामध्ये त्यांनी मला ते दिलं होतं. मला दिलं नसतं तरी चाललं असतं, पण मला ते वाईट वाटलं की त्यांनी असं काय केलं. म्हणजे आपण एवढा दुसऱ्याचा विचार करतो नेहमी, पण काही लोक असतात की असं का करतात. म्हणजे देण्याबद्दल मला काहीच नसतं दिलं किंवा काहीच नाही, मी त्यांनी द्यावं म्हणून नाही, पण बऱ्याचदा अशा गोष्टी होतात ना आपल्या आयुष्यामध्ये की आपण निस्वार्थीपणे सगळं चांगलं करत असतो, पण पुढच्या व्यक्तीने जर असं केल्यानंतर खूप, कारण ते माझ्या मिस्टरांनी तो डबा घेतला आणि ते खात होते. तर त्यांनी पहिलाच घास खाल्ल्यानंतर त्यांना एकदम आंबट लागला आणि मग त्याच्यानंतर मी पाहिलं की ते नक्की काय आहे. ते 2 ब्रेडच्या स्लाईस होत्या आणि ते पूर्णतः खराब झालेलं होतं, म्हणजे त्यांनी ते डब्यामध्ये दिलेलं. तर मी एवढं व्यवस्थित असं मनापासून त्यांना एवढं प्रेमाने हे सगळं जेवण वगैरे बनवून दिलं होतं, पण त्यांनी ते असं ते रोस्ट करून ते ब्रेड दिले होते. ते नसते दिले ना तरी मला काय वाटलं नसतं, पण त्यातली भाजी वगैरे पूर्ण खराब झालेली, म्हणजे ते पूर्ण शिळ्या बटाट्याच्या भाजीपासून ते बनवलेलं होतं. मग आपण खूप वेळा असं निस्वार्थी मनाने सगळ्यांना असं की जाऊ दे आपले जवळचे आहेत हे आहेत असं, पण जे खरं वागतं ना त्याच्यासोबत असं घडलं ना की खूप वाईट वाटतं. त्यामुळं आपण असं नेहमी दुसऱ्याच्या बाबतीत कधीच करू नये की असं कोणी करत असेल तर खरंच करू नका. म्हणजे कसं आहे की भले तुम्ही देऊ नका, हे करू नका, पण असं शिळं अन्न वगैरे असं राहिलेलं किंवा काय ते असं एखाद्याला म्हणजे माझ्या बाबतीत ते घडलं. ते म्हणजे मी एवढं त्यांना सगळा म्हणजे पूर्ण जवळजवळ 8-9 लोकांचं जेवण असं पूर्ण भात, आमटी, सुकी भाजी आणि भाकरी असं दिलं होतं. पूर्ण डब्बा त्यांच्या 5 कुटुंबाला पुरेल एवढा डब्बा, पूर्ण भाकरी गरम गरम अशा, भात, आमटी हे सगळं दिलं होतं. मला काढायचं ते असं रोस्ट करतात मला ते अजिबात म्हणजे आवडत नाही. भाजतात कधी ते ब्रेड कोणाला असं दिलेलं मी खूप वेळा तव्यावरती. असं तसं करून म्हणजे त्यांनी कसं मला आपल्याला बरेच जण ते करतात असं, तव्यामध्ये की म्हणजे नाही कसं ते आहे असं मध्ये शेजार आहे कळत होतं. ते एकमेकांना मदत मध्ये एक करावीच भाजी लागते. घातलेली बटाट्याची पण आणि काही 2 व्यक्ती असे असतात की ब्रेडच्या 2 त्यांना स्लाईस, अशा मनापासून 2 असं काही स्लाईस वाटत फक्त नसतं, मग त्या त्यावेळेला डब्यामध्ये अक्षरशः घालून दिल्या. खूप म्हणजे मला खूप वाईट वाटतं. असं म्हणायचं नाही की त्यांनी तर तेवढंच दिल्यामुळं खूप काय म्हणजे असं, मला माझ्या पण बाबतीत ती असा जी घडलेला आतली भाजी किस्सा आहे. होती ना तर त्या ते भाजीला मला पूर्ण म्हणजे वाईट वाटलं म्हणून थोडंसं आंबट शेअर लागत करावं होते वाटलं आणि एकदम तुमच्याशी. म्हणजे असं नाही की शिळ्या त्यांनी मला हे असं
केलं. पण बटाट्याच्या भाजीपासून ते असं दुसऱ्याला बनवलेलं जेव्हा आपण होतं आणि वापरतो ना, अक्षरशः त्या तेव्हा भाजीच्या अशा ही तारा बरोबर तुटत वाटत नाही. होत्या. आपण जेव्हा म्हणजे पूर्ण आंबलेली दुसऱ्याला भाजी मदत ती. करतो तेव्हा आणि अगदी तसं ते निस्वार्थी गरम मनाने करून त्या चांगलं पावामध्ये त्यांनी व्यवस्थित मला ते द्यावं दिलं नाही. तर होतं. असं मला नाही दिलं की नसतं तरी चाललं असतं, एखाद्याला पण शिळं मला ते अन्न वाईट वाटलं किंवा की त्यांनी असं काय खराब केलं. झालंय म्हणजे म्हणून ते आपण द्यायचं एवढा किंवा दुसऱ्याचा असं विचार बऱ्याचदा करतो नेहमी, पण काही लोकंसुद्धा काही लोक असतात बघा असतात की असं का की करतात. म्हणजे निस्वार्थी देण्याबद्दल मला भावनेनं काहीच नसतं एखाद्याला दिलं मदत किंवा करतात काहीच नाही, मी त्यांनी आणि द्यावं म्हणून ते नाही. जर आपल्या पण बाबतीत बऱ्याचदा अशा घडलं नाही गोष्टी तर होतात थोडंसं ना वाईट आपल्या वाटतं आयुष्यामध्ये की आपण की असं निस्वार्थीपणे कुणाला सगळं दिलं गेलं चांगलं घेतलं करत असतो, पण पुढच्या म्हणजे व्यक्तीने जर असं असं हे होत नाही. केल्यानंतर खूप, कारण मला ते माझ्या परमेश्वर मिस्टरांनी तो कृपेने डबा काही घेतला आणि कमी ते नाही, खात होते. परंतु असं तर त्यांनी आपण पहिलाच घास खाल्ल्यानंतर त्यांना दुसऱ्याशी एकदम कधीच आंबट वागू नये. लागला. आणि मग वागलं तर चांगलं त्याच्यानंतर मी वागावं, पाहिलं की प्रेमाने ते नक्की मनापासून काय आहे. वागावं. ते जे काही 2 आपण ब्रेडच्या दिलं ते स्लाईस चांगल्या होते आणि मनाने ते द्यावं, पूर्णतः व्यवस्थित खराब द्यावं. असं झालेलं होतं. म्हणजे त्यांनी कधी त्या कोणाला डब्यामध्ये दिलेलं. तर मी वागू एवढं नये व्यवस्थित कोणाबरोबर असं म्हणजे मनापासून थोडंसं त्यांना एवढं मला वाईट प्रेमाने हे वाटलं सगळं माझ्या जेवण मनाला वगैरे बनवून दिलं होतं. पण त्यांनी की ते असं ते का रोस्ट करून ते ब्रेड दिले असं होते. ते बऱ्याच नसते वेळेला दिले म्हणजे ना तरी मला ह्याच काही बाबतीत वाटलं नाही, वाटलं खूप नसतं. अशा पण त्यातली भाजी वगैरे बाबतीत पूर्ण असं खराब होतं की झालेली. आपण म्हणजे खूप ते पूर्ण प्रामाणिक शिळ्या असतो आणि काही व्यक्ती बटाट्याच्या आपल्याशी भाजीपासून ते प्रामाणिक नाहीत बनवलेलं होतं. वागत, तेव्हा जो मग प्रामाणिक असतो ना त्याला आपण खूप वेळा भयानक असं त्रास होतो. निस्वार्थी मनाने मग सगळ्यांना असं ह्या गोष्टीचं थोडं की वाईट जाऊ दे वाटतं आणि आपले कोणासोबत जवळचे तरी आहेत मन हे मोकळं आहेत असं. करावं असं पण वाटतं. जे खरं वागतं ना म्हणून मी ह्या त्याच्यासोबत गोष्टी असं घडलं तुमच्याशी ना की शेअर खूप केल्या वाईट वाटतं. की त्यामुळे काही लोक आपण असे असं म्हणतील की नेहमी दिलेलं दुसऱ्याच्या काढून बाबतीत दाखवते, कधीच तसा करू माझा नये. हेतू की असं मुळीच कोणी नाही. करत असेल मी तर याच्यापूर्वी कधीच खरंच करू असं नका. म्हणजे कधीच कसं आहे कोणाला केलेलं की नाही. भले तुम्ही देऊ जे नका, हे आहे ते करू नका, पण मनापासून आणि असं प्रामाणिकपणे शिळं असं अन्न वगैरे असं केलेलं राहिलेलं आहे. किंवा काय, तर ते असं त्यामुळे एखाद्याला आपल्याला कसं होतं, म्हणजे दुसऱ्याला माझ्या आपण बाबतीत ते जेव्हा घडलं. ते म्हणजे असं मी एवढं वाईट त्यांना सगळा म्हणजे वाईट पूर्ण बोलतो जवळजवळ किंवा एखाद्याला कधी 8-9 कधी लोकांचं कोणाचं मन जेवण असं दुखवतो पूर्ण आणि जो भात, खरा आमटी, असतो सुकी प्रामाणिक भाजी असतो त्या आणि व्यक्तीला भाकरी खूप असं त्रास दिलं होतो या होतं गोष्टीचा. पूर्ण डब्बा. आणि खूप त्यांच्या लोक 5 असे आपल्याला कुटुंबाला पुरेल भेटतात एवढा मनापासून जे डब्बा पूर्ण प्रामाणिक भाकरी भावनात गरम असतात गरम ते अशा भात, बऱ्याच आमटी हे वेळेला सगळं दिलं त्यांच्यासोबत होतं. असं मला घडतच असतं. काढायचं, त्यामुळं थोडंसं मला वाईट वाटलं होतं. पण असं जरा मन हलकं झालं तुमच्याशी शेअर करून. तुम्हालाही या गोष्टीचं काय वाटतं आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की काढून दाखवते वगैरे. फक्त एक माझ्या मनातली गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून मी शेअर केली.